नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलवर। आज मी बनवले आहे अतिशय पौष्टिक बिस्किट। तुम्ही पाहू शकता हे बिस्किट अतिशय क्रंची आणि क्रिस्पी झालेले आहेत। तोडल्यानंतरही बघा आतूनही छान जाळी पडलेली आहे। हे तयार करण्यासाठी येथे मी गव्हाचे पीठ व रवा वापरलेला आहे। बाजारातील मैद्याचे बिस्किट खाण्यापेक्षा ही पौष्टिक बिस्किटे घरीच तयार करून आपण आपल्या मुलांना देऊ शकतो। येथे मी मध्यम आकाराचा 3 वाटी रवा घेतलेला आहे। 1 वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी डालडा तूप, अर्धी वाटी खोबऱ्याचा कीस, अर्धी वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी दुधाची मलाई, चांगला स्वाद येण्यासाठी सुंठ पावडर, वेलची पावडर व थोडी जायफळ पावडर घेतली आहे। त्याचप्रमाणे येथे काही ड्राय फ्रूट्स कट करून घेतलेले आहेत। येथे मी 1 वाटी पिठी साखर घेतली आहे। याऐवजी तुम्ही गुळाची पावडर घेतली तरी चालेल। आता हे सर्व साहित्य एका मोठ्या भांड्यात आपल्याला घालून घ्यायचे आहे। तुम्ही डालडा तुपाऐवजी साजूक तूप वापरले तरी चालेल। आता या सर्व मिश्रणामध्ये 1 चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा मीठ व पाव चमचा खाण्याचा सोडा टाकलेला आहे। दुधाच्या साईऐवजी तुम्ही अर्धी वाटी मिल्क पावडर वापरली तरी चालेल। चॉकलेटचा फ्लेवर येण्यासाठी यात तुम्ही कोको पावडरचा वापर केला तरी चालेल। आता हे सर्व मिश्रण हाताने चांगले एकजीव करून घ्यायचे आहे। त्यामुळे तूप व साय सगळ्या मिश्रणाला चांगली चोळली गेली पाहिजे। तुम्ही पाहू शकता हाताने गोळा बनवल्यावर याचा गोळा तयार होत आहे। आता या मिश्रणामध्ये 1 वाटी दुधाचा उपयोग करणार आहोत। सुरुवातीला अर्धा वाटी दूध घालून घ्यायचे आहे। सर्व पदार्थ एकजीव करून घ्यायचे आहेत। यात अजून राहिलेले अर्धा वाटी दूध घालून घ्यायचे आहे। मिश्रण खूप घट्ट किंवा खूप पातळ करायचे नाही। याप्रमाणे गोळा करून घ्यायचा आहे। सुरुवातीला तो जरी आपल्याला पातळ दिसत असला तरी नंतर तो आपोआप घट्ट होतो। हे मिश्रण 15 मिनिटांसाठी झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊ। पंधरा मिनिटे झाले आहे। तुम्ही पाहू शकता रोट बनवण्यासाठी आपलं पीठ तयार आहे। आपण रव्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे रवा दूध शोषून घेतो। पिठाचे छोटे छोटे गोळे करून हातावर त्याचे चपटे करून घ्यायचे आहेत। खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही, मध्यम आकाराचे चपटे बिस्किट आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। याप्रमाणे सर्व बिस्किट मी बनवून घेणार आहे। येथे मी ही बिस्किट बनविण्यासाठी ओव्हनचा वापर केलेला आहे। तुम्ही गॅसवर कढईत देखील हे बेक करू शकता। हीट केलेल्या कढईमध्ये 20 ते 30 मिनिटांसाठी ही बिस्किटे तुम्ही बेक करून घेऊ शकता। या पद्धतीने ट्रेमध्ये थोडे थोडे अंतर ठेवून सर्व बिस्किटे ठेवून घ्यायची आहेत। 180 डिग्री सेल्सिअसला 10 मिनिटे ओटीजी प्रीहीट केलेला आहे। 30 ते 35 मिनिटांसाठी हे सर्व बिस्किट मी बेक करून घेणार आहे। तयार झाली आहे आपले बिस्किट। बघा किती छान रंग आलेला आहे। ट्रे थोडा थंड झाल्यावरच बिस्किटे काढायचे आहे, नाहीतर ते तुटतील। मैद्याचे बिस्किट खाण्यापेक्षा अशी पौष्टिक बिस्किटे घरच्या घरी बनवून तुम्ही खाऊ शकता। थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपले रोट किंवा बिस्किट ट्रेला सुटत आहेत। बघा किती छान जाळी, रंग व चवीलाही अतिशय छान झाले आहेत। तुम्ही देखील ही रेसिपी करून बघा व मला कमेंट्समध्ये नक्की कळवा। अशाच झटपट तयार होणाऱ्या पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। भेटूया पुन्हा नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।